विद्यार्थ्यांनो, इंग्रजीमध्ये असे काही वर्ड्स असतात की ते वर्ड्स काही असलेल्या ठिकाणी वापरत असताना आपण कन्फ्यूज होतो. म्हणजे असे काही शब्द असतात की त्या शब्दांचा वापर योग्य त्या ठिकाणी केला नाही तर वेगळ्या प्रकारचा अर्थ निघू शकतो. जसं की समजा उदाहरणार्थ, जसं की समजा टेल हा शब्द असेल आणि से हा शब्द असेल. आता हे पहा, जो टेल म्हणजे काय? टेल म्हणजे सांगणे, बरोबर आहे का? आणि से म्हणजे काय? म्हणणे, बरोबर आहे का? मग सांगणे आणि म्हणणे याच्यामध्ये नेमका फरक काय हे पहा. हा जो टेल आहे ना, या टेलचा सेकंड फॉर्म पाहूया. काय होतो? टोल्ड. थर्ड फॉर्म काय होतो याचा? टोल्ड. जसा से आहे, सेचा सेकंड फॉर्म काय होतो? सेड. थर्ड फॉर्म काय होतो? सेड, बरोबर आहे का? तर पाहूया हे शब्द कशा पद्धतीने वापरले जातात इंग्लिश. टेल टू पर्सन, ही गोष्ट लक्षात ठेवा. अबाउट समथिंग म्हणजे सांगणे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीविषयी. आणि से कसा असतो? से समथिंग म्हणजे कुठली तरी गोष्ट काय करणे, गोष्ट म्हणणे. या दोन पद्धतीने हे शब्द वापरले जातात. म्हणजे समजा उदाहरणार्थ यांचं असलेलं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर पहा असेल, ही टोल्ड द ट्रूथ, येतं का लक्षामध्ये? किंवा ही टोल्ड मी एव्हरीथिंग, बरोबर आहे का? म्हणजे हा शब्द या पद्धतीने वापरला जातो. तर से, ही किंवा ही सेड नमस्ते, किंवा ही सेड हॅलो. म्हणजे या पद्धतीनं से हा जो शब्द आहे तो वापरला जातो.